शिवराज राक्षेंनी मारलेली लाथ ही अत्यंत आक्षेपार्ह असं हे दृश्य सध्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून समोर येत आहे। माध्यमांच्या अनेक कॅमेऱ्यांमध्ये हे दृश्य चित्रित झालेलं आहे। त्यामुळे या प्रकारावर आता नेमकी काय कारवाई होणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। निकालानंतर राग सहन न झालेल्या शिवराज राक्षेनं कशा प्रकारे पंचांना लाथ मारली आणि त्यानंतर हा वाद निर्माण झाला हे आपण पाहतोय। कुस्तीपटू रणजित जाधव सध्या आपल्या बरोबर फोन लाईन वरून आहेत। रणजितजी, हा जो प्रकार झालाय, आपले खांदे टेकलेच नाहीत असा पैलवान शिवराज राक्षेंचा दावा आहे, रिव्ह्यू घ्यावा असं ते म्हणत आहेत आणि या सगळ्यावरून गोंधळ निर्माण झालेला आहे। काय नेमकी ही पद्धत आहे? त्यांचा आक्षेप योग्य आहे, अयोग्य आहे? कसं कसं पाहायचं या सगळ्याकडे? महाराष्ट्र केसरी ही अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते हो आणि जो पैलवान महाराष्ट्र केसरी होतो त्याच्याकडे एक वेगळ्याच लौकिकानं पाहिलं जातं। त्यामुळं हा अतिशय सन्मानाचा प्रतिष्ठेचा प्रश्न असल्यामुळं तिथं जे पंच आहेत त्यांनी अत्यंत निष्पक्षपातीपणानं काम करणं अभिप्रेत आहे। मात्र जे कोणी पैलवान तिथं सामना खेळत आहेत ऍक्च्युअली आत्ता ग्राउंडवर, शिवराज असेल, त्याचा स्पर्धक असेल, त्यांनी पण संयम दाखवणं महत्वाचं आहे। अपील करायला निश्चित वाव आहे। जर काही त्यात चुकीच्या पद्धतीनं कुणी निर्णय दिला असेल तर त्यांचे जे कोच असतील शिवराजचे, त्यांनी त्यामध्ये इंटरव्ह्यू करून अपील करून पुन्हा एकदा नेमकं काय झालंय त्याचा रिप्ले बघितला तर आपल्याला अंदाज येऊ शकतो। मला इथं एक उदाहरण द्यायचं आहे त्या निमित्तानं संयम काय असू शकतो याच्याबद्दल। 50च्या दशकामध्ये खाशाबांना जेव्हा नाशिकच्या फडावर फिरवलं होतं तेव्हा त्यांची कुस्ती 1 रुपयावर लावली होती, पण त्यांनी अजिबात संयम न सोडता 1 रुपयावर कुस्ती केली। ती पाहून माणिकरावांनी सांगितलं की सुंदर डाव केलाय, तुम्ही 51 रुपयावर कुस्तीत तोच डाव करायचा आणि त्यांची किंमत परत 151 पर्यंत गेली। म्हणजे पेशन्स, संयम फार महत्वाचा आहे। निश्चित एखादा स्पर्धक जेवढा प्रचंड मेहनत करून इथवर पोहोचतो आणि त्याला असं वाटतं की आपल्याला अन्याय झालाय, त्याचा कंट्रोल सुटू शकतो, नाहीच नाही, पण कंट्रोल ठेवणं हेच तर तुमचं कौशल्य आहे। रणजितजी, दुसरा जो महत्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये प्रथमदर्शनी काय दिसतंय? पंचांनी रिव्ह्यू द्यायला हवा होता, जो त्यांनी दिलेला नाही म्हणून हा गोंधळ झालाय, की तो रिव्ह्यू मागण्याची पद्धत चुकली? काय घडलं नेमकं? रिव्ह्यू घ्यायलाच पाहिजे, प्रश्नच नाहीये। फक्त जी मागण्याची पद्धत आक्रस्ताळेपणा न होता संयमानं, त्यांचे जे कोच असतील त्यांनी त्यात हस्तक्षेप करून बाबा टाइम आउट घेऊन बाबा रिव्ह्यू घ्या, योग्य काय आहे ते पहा आणि मग त्यावर जर चुकीचं झालं असेल तर योग्य निर्णय बदलून देणं गरजेचं आहे असं मला वाटतं। पण रणजितजी, राक्षेचा जो दावा आहे त्याचं असं म्हणणं आहे की आम्ही रिव्ह्यू मागितला होता पण थेट आम्हाला पराभूत घोषित केलं, असं होऊ शकतं का? नाही, रिव्ह्यू मागितला असेल तर तो दिलाच पाहिजे, देण्याशिवाय पर्याय नाही। कारण हे बघा, शेवटी 2 स्पर्धक आहेत, एखाद्याला आक्षेप वाटला असेल तर जसं आपण क्रिकेटमध्ये पाहतो की बाबा थर्ड जो असतो अंपायर तो बघतो, चान्स आहे ना, रिव्ह्यू घ्यायला चान्स आहे आणि सुधारायला किंवा त्यात बदल व्हायला सुद्धा निश्चित वाव आहे। त्यामुळे रिव्ह्यू घेणं आणि त्यावर निर्णय घेणं अतिशय महत्वाचं आहे। फक्त ते रिव्ह्यू मागण्याची पद्धत चुकीची झाली असेल तरी सुद्धा पेशन्सनं त्या तिथं रेफरी जे आहेत किंवा जे बसलेत पंच मंडळी गुण देणारे, त्यांनी ते करणं गरजेचं आहेच असं मला वाटतं। रणजितजी, शेवटचा प्रश्न, आत्ताची परिस्थिती आहे की त्याच्यामध्ये शिवराज राक्षेला पराभूत घोषित करण्यात आलेला आहे आणि आता पुन्हा एकदा त्यांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे, तर आता परत रिव्ह्यू घेतला जाऊ शकतो का? आणि जर शिवराज राक्षे जसा दावा करतोय त्याप्रमाणे खरंच त्याचे दोन्ही खांदे टेकले नसतील तर हा निकाल बदलू शकतो का? तात्विकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या तो बदल अपेक्षित आहे। कारण शेवटी भुजा टेकल्याच नसतील तर तो पराभव कसा म्हणायचा? चुकीचं आहे ना ते परत पुन्हा एकदा त्यांनी लढत लावली पाहिजे आणि मग जो उजवा असेल तो जिंकेल। मग पण ते रिव्ह्यू घेऊन त्यात नक्की काय घडलंय एवढ्या लोकांच्या समक्ष तो रिव्ह्यू घेतला जाईल, तो स्क्रीनवर दिसेल आणि मग निर्णय लागेल। अच्छा, याच्यामध्ये जर त्याचे खांदे टेकलेले नसतील तर पुन्हा एकदा ही कुस्ती होऊ शकते? व्हायला हवी। दिस इज जस्टिस, फेअर प्ले आहे ना, व्हायलाच पाहिजे। मग व्हायलाच पाहिजे। खूप खूप धन्यवाद रणजित जाधवजी, आपण एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। रिव्ह्यू घेण्याचा अधिकार हा प्रत्येक पैलवानाला आहे, त्यानुसार रिव्ह्यू दिलाच पाहिजे। रिव्ह्यू मागणं हा प्रत्येक स्पर्धकाचा अधिकार आहे आणि तो देणं हे पंचांचं कर्तव्य आहे। तो रिव्ह्यू मागण्याच्या पद्धतीमध्ये कदाचित चूक झालेली असू शकते आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झालेला असू शकतो, पण जर चुकीच्या पद्धतीने निकाल लागला असेल तर त्याचा फेरविचार होणं अपेक्षित आहे, ते नैतिक सुद्धा आहे।
असं रणजित जाधव यांनी आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे. त्यामुळे आता खरोखर पुढे काय होतं, काय प्रक्रिया पार पडते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. या कुस्तीमुळे जेवढी ही स्पर्धा लक्षात राहिली त्यापेक्षाही गेल्या काही मिनिटांमध्ये समोर आलेला वाद हा सध्या जास्त लक्षवेधी ठरताना दिसतो आहे. आणि हेच दृश्य जे महाराष्ट्राला 67 वर्षांची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्र केसरीमध्ये जी एक शालीनता आहे, जी एक शिस्त पाळली जाते, या सगळ्याच्या पेक्षा वेगळं उठून दिसणारं असं हे आक्षेपार्ह दृश्य, दुर्दैवी खरं म्हणायला पाहिजे, अशा प्रकारचा हा सगळा प्रकार सध्या समोर येताना दिसतो आहे. परीक्षकांना रिव्ह्यू मागणं, परीक्षकांची आलेली प्रतिक्रिया, कुठला डाव टाकला, त्याच्यामध्ये कोण विजयी झालं, कोण पराभूत झाला, हा सगळा मुद्दा वेगळा आहे. मात्र अशा प्रकारे एका पैलवानाने थेट पंचांना त्यांच्या खांद्याला, कॉलरला हात घालणं, त्यांना लाथ मारणं आणि त्याच्यावरून हा सगळा गोंधळ निर्माण होणं, हे अत्यंत दुर्दैवी प्रकार सध्या समोर येताना आपल्याला दिसतो आहे. आक्षेपाचे मुद्दे वेगळे आहेत आणि वर्तणूक कशा प्रकारे करण्यात आली, कशा प्रकारे या ठिकाणी गोंधळ झाला, हा पूर्ण टोटली वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे आता राक्षेनं कशा प्रकारे पंचांची कॉलर ओढली अगोदर आणि त्यानंतर त्यांना लाथ मारली, याच्यातून आपल्या रागावर तो नियंत्रण ठेवू शकला नाही. ज्या प्रकारे या कुस्तीचा निकाल लागला त्यानंतर त्याचं हे वर्तन सध्या चर्चेचा विषय ठरलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.